हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी एक छोटासा व्हिडिओ यूट्यूबला शेअर करत आहे. सबसे पहिले मी इथे डेली रुटीनमध्ये मी काय मेहंदी प्रॅक्टिस करते, त्याचे काही डिझाईन्स मी पेननी माझं छोटं एक नोट आहे त्यावर मी काढत असते. तर तीच आज तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं मी 3 चकल्या काढून त्याला छोटे छोटे कर्व दिलेले आहे. त्यानंतर ते हायलाईट झाले पाहिजे म्हणून त्याचं जे आपण चकली काढली त्याच्या अंदर जो डॉट आपण ठेवला होता मोकळा, तो हायलाईट केलेला आहे, ज्याने तो हायलाईट होईल. त्यानंतर मग मी इथे साईडला वॉटर डॉट्सचा यूज करून एक छोटंसं साईड फ्लावर म्हणू शकता तुम्ही, ते काढलेलं आहे. त्याला हायलाईट करायसाठी त्याला डार्कर केलेलं आहे मी. त्यानंतर इकडे आपण आता साईडला एक कुयरी काढू. ते कुयरी आपण थोडी मोठी आणि शेपमध्ये काढू आणि ती पण हायलाईट झाली पाहिजे म्हणून अंदर एक छोटा कर्व देऊ. आणि तो आपण हायलाईट नाही करू, कारण की आपली जी कुयरीच्या अंदरची डिझाईन आहे ती शेडिंगवाली राहणार आहे, तर त्यामुळे तो हायलाईट झाला पाहिजे. तर त्यानंतर मी कुयरीवर छानपैकी 3 लाईन्स काढलेल्या आहे. एक डॉट लाईन काढलेली आहे आणि एक कर्व लाईन काढलेली आहे. त्यानंतर मी पुन्हा त्याला एक सर्वात वरच्या याला स्प्लिट्स दिलेले आहे, ज्या की खूप छान अशा हायलाईट होते आणि सुंदर दिसून पडते. त्यानंतर मी इकडे साईडला एक छोटी कुयरी घेतलेली आहे, जी की पूर्ण डार्क शेडमध्ये राहणार आहे, जी की हायलाईट होईल याच्यासोबत. इकडली कुयरी आपण लाईटर शेडमध्ये ठेवली आहे म्हणून ती डार्क करायची. त्यांनी मेहंदीची डिझाईन जी आहे ती खूप छानपणे हायलाईट होते आणि डिझाईन दिसायला पण खूप सुंदर आणि सोबर दिसते. वरती पुन्हा आपण 3 त्यावर लाईन काढलेले आहे आणि त्याला शेड्स केलेले आहे, त्याला लीव्स दिलेले आहे. ते लीव्स आपण कलर नाही करणार, कारण की आपले जे पानं आहेत ते जर डार्क केले तर ती पूर्ण मेहंदीची डिझाईनच हार्ड होऊन जाईल. त्यानंतर मी पुन्हा चकली काढून फ्लावर केलेले आहे. सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचं आहे की मेहंदीमध्ये सर्वात जास्त यूज होतो तो कुयरीचा, ह्या लाईन्सच्या. आणि हे जे फ्लावर्स मी छोटे छोटे इथे काढलेले आहे स्टार्टिंगला 3, त्याला फ्लॉवर्सचा सर्वात जास्त डिझाईनमध्ये हेच यूज होते आणि हेच खूप सुंदर दिसते. अरेबियनमध्ये तरी हेच राहते, अजून नवीन काही नाही राहत. आणि हे फ्लावर्सचे जे पॅटल्स आपण घेतलेले आहे हे छानपणे शेड केलेले आहे. मी इथे खूप पेनाने करत आहे म्हणून लाईटर शेड केलेला आहे. मेहंदीचा शेडिंग जो असतो तो अलग असतो. त्यानंतर वरती अपोजिटमध्ये घेतलेली आहे, तुम्ही आता मी बघू शकता कुयरी जी घेतलेली आहे. खाली लाईटर आहे तर वरती डार्कर घेतलेली आहे आणि साईडला पण मी लाईटर घेणार आहे. तर आपण इथे थोडंसं हेवी लुक द्यायसाठी एक पॅच यूज करू शकतो मेहंदीमध्ये, ही अरेबियन डिझाईनमध्ये, ठीक आहे. तर असं साईडला कुयरी काढून त्याला प्लेट्स वगैरे देऊन द्यायचे आणि चेक्स डिझाईन, मेटल डिझाईन, भरपूर अशा डिझाईन्स असतात ते पॅचच्या, ती यूज करून आपण एक साईडला असा पॅच देऊ शकतो, ज्याने आपली मेहंदी भरभरून दिसेल. खूप लोकांची अशी डिमांड असते की मला भरून भरून मेहंदी पाहिजे, मोकळी मोकळी नाही पाहिजे, तर तेव्हा आपण याचा जास्तपणे यूज करू शकतो. आणि ह्याचा यूज करून आपण मेहंदीची जी डिझाईन आहे ती खूप छानपणे दाखवू शकतो. तर ही डिझाईन झाल्यानंतर आपण पुन्हा तेच फ्लावर्स काढणार आहोत, बट यावेळेसचे फ्लावर्स थोडे अलग राहील. आता हे जे झाले हे थोडे अलग फ्लावर आहे. डिझाईनला हायलाईट करायसाठी स्टार्टिंग एंडिंगला कधी पण हे जे आपण छोटे छोटे स्प्लिट्स घेत आहोत ते घ्यावंच लागते. त्यानंतर मी इथे कर्ववाले म्हणजे जे चकलीवाले आहेत ते वाले फ्लावर नाही काढता, इथे मी सर्कलवाले फ्लावर काढले, कारण की खालची डिझाईन दोन्ही हार्ड होऊन गेलेले आहे. तर मला लाईट एक थोडंसं शेड पाहिजे आहे, तर तो शेड यूज करायसाठी मी तेवाला यूज केलेला आहे फ्लावरचा. आणि हे पण फ्लावरमध्ये पण भरपूर टाईप येते. तर तुम्ही बघू शकता मी इकडे कुयरी काढल्यानंतर जी ही कुयरी काढलेली आहे ही बिना चकलीवाली काढलेली आहे, ती पण एक डिझाईन आहे कुयरीमध्ये. आणि इथे बघा मी या साईडला चेक्सची डिझाईन काढत आहे आणि तिकडे मी शेडिंग दिलेली आहे. आणि शेडिंग स्टार्टिंगला मी देताना रॉंग वेनी देत होती, सो मी ते राईट वेनी दिलेली आहे, ज्याने की आपली शेडिंग जी आहे ती प्रॉपर येते. पेनाने पण शेडिंग येणं खूप इम्पॉर्टंट असते. त्यानंतर मग ह्या चकलीला जे मी काही केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे छानपैकी. बघा आता याच्यामध्ये मी फील नाही केलेलं आहे, या जे कुयरीच्या वरची डिझाईन आहे त्याला मी फील नाही केलेलं आहे, त्याला मी तसंच ठेवलेलं आहे, कारण की अंदर आपण भरलेली कुयरी काढलेली आहे चेक्सवाली, सो त्यामुळे. त्यानंतर खूप फ्लावर पण होतात, तर खूप कोणाला नाही आवडत जास्त फ्लावर, सो आपण ह्या डिझाईनचा यूज करू शकतो. मधात 3 लीव्स, पेटल या फिर डॉटेड वॉटर डॉट्स
असं काही टाकून त्याला 2 लाईन देऊन कर्व करून त्याच्यावर अजून स्प्लिट काढून असे फ्लावर आपण करू शकतो. हे सुद्धा एक मेहंदीची डिझाईन आहे, ह्याचा पण आपण यूज करू शकतो. सो हे काही झाल्यानंतर माझं झालेलं आहे हे आता ॲट द एंड. तर मेहंदी हायलाईट कशी झाली पाहिजे बघा. आता जिथे जिथे लाईट कर्व आहे मी त्याच्या साईडला असे वॉटर डॉट्स देत आहे, लॉंग शॉर्टमध्ये, जेणे की आपलं ते पॉईंट जो आहे तो हायलाईट होईल आणि समोरच्याला पण बघायला खूप आवडते. आता तुम्ही मेहंदीची डिझाईन बघू शकता किती छानपणे हायलाईट झालेली आहे. आणि ॲट दी एंड लास्टमध्ये थोडीशी मेहंदीची डिझाईन वाढवायसाठी इथे आपण असे वॉटर डॉट्सचा यूज करू शकतो, या फिर कोणत्या फ्लावर्सचा अलग काही डिझाईन झिगझॅग लाईनचा यूज करून वरती लीफ पेटल असं काही करू शकतो. ते मी अजून व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला अलग अलग डिझाईन्स. तर असा यूज करून मी इथे काहीतरी ही छोटीशी मेहंदी काढलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते मला सांगा, बघा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड प्लीज लाईक करा. आजची मी डेट टाकत आहे, मी डेली डेट मेन्शन करते आणि खाली एक माझे साईन मेन्शन करते, जेणे की ती डेट माझ्या लक्षात राहील मी कधी काढलेली आहे म्हणून. आणि अशी मी छोटीशी माझी डायरी फिनिश करते. थँक्यू.